26 जूनला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वायगाव येथील गणपती मंदिरात दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळते। या दिवशी हजारो भाविक उपवास करून येथील मंदिरात दर्शनाला येत असतात। या मंदिराचा पौराणिक इतिहास आहे। म्हटलं जातं इथे पांडवांनी वायगाव येथे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले होते। 1975 सालापासून येथे मूर्ती स्थापित असून भव्य दिव्य मंदिराची स्थापना येथे करण्यात आली आहे। याच मंदिराचा आढावा घेतला आमचे परतवाडा येथील प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी। संकष्टी चतुर्थी वर्षात 12 चतुर्थी येतात। यामध्ये सर्वात मोठी चतुर्थी म्हणून संकष्टी चतुर्थी मानल्या जाते। या दिवशी कित्येक लोक गणपती बाप्पाचा उपवास पकडतात, तर ज्या लोकांनी वर्षभर उपवास करण्याचा संकल्प घेतला आहे ते या दिवशी आपला उपवास सोडतात। अंगारिका चतुर्थीचा सुद्धा एक मोठा महत्त्व आहे। अमरावती येथून 12 ते 13 किलोमीटर दूर वायगाव सिद्धिविनायक संस्थान नाही, सिद्धिविनायक मंदिर मुंबई येथे रिद्धी आणि सिद्धी यांचा वास आहे। त्याच प्रकारे येथे एकदंत आणि सिद्धिविनायक असे मानल्या जाणारे गणपती बाप्पाची प्राचीन मूर्ती स्थापित केली आहे। या प्राचीन मंदिराचा इतिहास पांडवकालीन आहे। वनवासी काळामध्ये पांडवांनी वायगाव येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। 1975 सालापासून येथे मूर्ती स्थापित असून भव्य दिव्य मंदिराची स्थापना येथे करण्यात आली आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येथे गणपती बाप्पाचे भक्त रांगेत लागून दर्शन घेत आहे। गणपती बाप्पाची अंगारिका चतुर्थी सर्वात मोठी चतुर्थी म्हणून साजरा केला जातो। त्या दिवशी सकाळपासून उपवास आणि संध्याकाळी सुद्धा उपवास केला जातो। चतुर्थी आज आहे आणि आज सर्वात मोठी चतुर्थी ही गणपती बाप्पाची मानली जाते। काय याचं महत्त्व आहे? ही चतुर्थी म्हणजे एक अंगारक चतुर्थी। या अंगारक चतुर्थीला खूप महत्त्व असते, त्याच्यामुळे इथे खूप गर्दी असते। 20,000 लोक दर्शनाला येतात इथे दिवसभरात पूर्ण। भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे। काय याचा इतिहास आहे? महाराष्ट्रातली 2च मूर्ती आहेत, एक प्रभादेवी सिद्धिविनायकला, एक इथे वायगावला। इथे सिद्धिविनायक म्हणजे मुरगड शिर्डीचे आहे, रिद्धी सिद्धी सोबत आहे म्हणून तिला सिद्धिविनायक म्हणतात। एकदंत आहे आणि नवसाला पावणारी आहे म्हणून इथे लोकांची खूप गर्दी असते। आणि ही इतिहासकालीन आहे आणि स्वयंपूर्ण। म्हणजे याचा इतिहास काय आहे? इतिहासकारांमध्ये पांडवांच्या काळात अशी आख्यायिका आहे की पांडवांच्या काळातली आहे, म्हणजे पांडव इथे दर्शन घेऊन गेले अशी आख्यायिका आहे। श्री सिद्धिविनायक संस्थान वायगाव हे अध्यक्ष माननीय श्री विलासरावजी इंगोले हे आज माझ्यासोबत आहे। मी प्राध्यापक संतोष इंगोले या मंदिराचा ट्रस्टी। अंगारिका चतुर्थीमुळे या मंदिरामध्ये प्रत्येक चतुर्थीला अमरावतीहून आणि बाहेरगावला येणाऱ्या लोकांची खूप गर्दी असते। या मंदिराचा इतिहास खूप पुरातन आहे। 1675 साली या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि रिद्धी सिद्धी अखंड सोबत आणि सिद्धिविनायक मंदिर इथे मूर्ती ही स्वयंभू मूर्ती इथे स्थापना केलेली आहे। या मंदिराचा इतिहास असा आहे की पांडव जेव्हा वनवासातून परत येताना या गावाला त्यांनी भेट दिलेली आहे व त्यापासून या मंदिराची स्थापना झालेली आहे। आणि 12 रूपी मंदिर हे अगोदर इथे एक इंगोले परिवारातर्फे एक वाड्यामध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली व त्यानंतर त्या वाड्याचं रूपांतर आज या मंदिरामध्ये इथे झालेलं आहे। व आज संकट चतुर्थीच्या दिवशी अमरावतीहून खूप प्रमाणात भाविक लोक या दर्शनाला मूर्तीच्या दर्शनासाठी येतात व सिद्धिविनायक ही प्रत्येकाच्या आपल्या इच्छा पूर्ण करणारी अशी मूर्ती स्वयंभू मूर्ती इथे स्थापन झालेली आहे। ज्या व्यक्तीला या चतुर्थीचं आपल्याला सुरुवात करायची असेल, पकडायची असेल, तो आजच्या दिवशी या चतुर्थीचं आजपासून सुरुवात करू शकतो। ज्याला या चतुर्थीपासून सोडायचं असेल तो या चतुर्थीला अंगारक चतुर्थीपासून आपली चतुर्थीला समाप्तीसुद्धा करू शकतो। खूप महत्त्व वायगावला या ठिकाणी दरवर्षी भाविक दर चतुर्थीला भाविक या ठिकाणी गेल्या 21 किलोमीटर पायी, कोणी गाडीने आपल्या परिवारासह, कोणी आपल्या मित्रमैत्रिणीसह या ठिकाणी येतात आणि खूप श्रद्धाळू या ठिकाणी श्रद्धेने दर्शन घेतात। ये जो संकष्टी चतुर्थी वायगाव को आप दर्शन के लिए क्या कहेंगे, क्या महत्व रहता है इसका और क्या आज का दिन का महत्व है? गणपति बप्पा मोरया। गणपति का दर्शन सर्वप्रथम गणपति होता है, इसलिए गणपति का दर्शन करना चाहिए। और अंगारक चतुर्थी के बारे में ये कहा जाता है कि एक साल में एक आध बार आती है करके इसका महत्व ज़्यादा होता है। इससे अच्छा तुम्हारे मामी बताएंगे। क्या कहेंगे आप? इसका व्रत भी करते हैं अंगारिका और संकष्टी, क्या कहेंगे? आज व्रत है अंगारकी चतुर्थी का और वायगाव गणपति का बहुत महत्व है। जो भी मन में इच्छा है वो लेकर यहाँ आइए। वायगाव के गणपति वो हर इच्छा पूरी करते हैं, इसलिए गणपति बप्पा मोरया। क्या कहेंगे गणपति बाप्पा का ये जो व्रत है इसका क्या महत्व है? अंगारिका चतुर्थी
चतुर्थी आज मंगलवार का दिन है, बहुत बड़ा दिन है मंगलवार का, इसलिए अंगारी का चतुर्थी आज जब भी कोई चतुर्थी ये छोड़ भी देता है तो ये चतुर्थी आज से पकड़ी जाती है और आज से पुनः पकड़ के पुनः चतुर्थी को महीने के महीने किया जाता है। और इसका बहुत बड़ा महत्व है। आज के दिन बड़े बड़े जगह दर्शन को जाते हैं, जहाँ गणपति बाप्पा का जहाँ मंदिर होता है वहाँ दर्शन को जाते हैं, गुरुआ चढ़ाते, मोदक चढ़ाते और गणपति बाप्पा की जय। आपण आहे अमरावती शहरापासून 12 किलोमीटर दूर वायगाव श्री सिद्धिविनायक संस्थान। या संस्थानाचं महत्त्व हे प्राचीन महत्त्व आहे। 1975 पासून इथे गणपती बाप्पाची इथे मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या दर्शनासाठी पांडव सुद्धा वनवास करताना या मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतलेले आहे। या प्रकारचा याचा इतिहास आहे। विशेष म्हणजे याच प्रकारचं मंदिरात भारतात 2 मंदिर आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये एक मंदिर असून ते सिद्धिविनायक मंदिर आहे आणि तिथे रिद्धी आणि सिद्धी यांचा वास होता म्हणून त्यांना सिद्धिविनायक म्हटले जाते आणि या मंदिराला सिद्धिविनायक म्हटलेले आहे। इथे एकदंत गजभजन विनायक त्रिण रूप अनुपधरे या प्रकारचे शब्द गणपती बाप्पासाठी म्हटले जातात। वायगावला आज दर्शनार्थी सकाळपासून आलेले आहेत। सकाळपासून महिला वर्गांनी आणि सर्व पुरुष वर्ग सुद्धा गणपती बाप्पाचा हा संकष्टी उपवास करतो। वर्षात 12 चतुर्थी येतात आणि या चतुर्थी सर्वात मोठी असून वायगावला दर्शनासाठी भक्तांची भीड आलेली आहे। मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत रितेश किल्लेदार, सिटी न्यूज वायगाव।